GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। बोगटे येथे रात्री 1:30 वाजेच्या सुमारास नरेंद्र दाभाडे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जाग असल्यामुळे चोरटे तेथून पसार झाले। त्यांनी याबाबतची माहिती बोगट्याचे पोलीस सुरेश दाभाडे यांना कळवली आणि चोरटे कोणत्या दिशेने पळाले त्या भागातील नागरिकांना फोनद्वारे सावध केले। त्या भागातील नागरिक सावध झाल्याने पुढील 4 ते 5 ठिकाणी चोरटे गेले असता घर फोडणे आणि मोटारसायकल चोरी करण्याचे प्रयत्न त्यांना उधळून लावण्यात आले। प्रत्येक गावातील रात्रीच्या वेळी पोलीस पाटील सतर्क राहिले तर चोरावर आळा बसेल, चोरट्यांना पकडण्यात यश येईल। बोगटे गावात 15 सक्रिय पोलीस मित्र असून गेल्या 2.5 वर्षांपासून सक्रिय आहेत। 2.5 वर्षात प्रथमच बोगटे गावात चोरट्यांनी रात्री 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, पण तोही पोलीस पाटील आणि पोलीस मित्र यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडला। सदरची चोरट्यांची माहिती येवला तालुका पोलीस स्टेशनला कळवण्यात आली। येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप पंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ASI दौलत ठोंबरे, शिंदे दादा, पोलीस कॉन्स्टेबल सागर बनकर, डुबे दादा यांनी 5ही घटनास्थळी पोलीस पाटलांसह भेटी देऊन चोरट्यांची माहिती घेऊन पुढील तपास पोलीस करीत आहेत। GD9 न्यूज महाराष्ट्र तांत्रिक कारणामुळे बंद झाली होती। ही वृत्तवाहिनी नव्याने पुन्हा सुरू झाली आहे। सर्वांना विनंती आहे, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला।